भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक आता वठणीवर आलाय। पाक लष्कराकडून काल रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। काल रात्री सीमेवर शांतता आणि कोणत्याही घटनेची नोंदही झाली नाही। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। गिरीश, काय सध्याची अपडेट? नक्कीच विशाली, सध्या मी राजस्थानच्या जैसलमेर भागामध्ये आहे आणि या ठिकाणी सध्या तरी परिस्थिती शांत आहे आणि राजस्थानच्या बाडनेर गावामध्ये रात्री मात्र ड्रोन दिसल्याची माहिती मिळते। कलेक्टर टीना डाबी यांच्याकडून देखील या वृत्ताला दुजारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बाडनेरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट काल संध्याकाळी 7च्या नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आला आणि जैसलमेरमध्येही ड्रोन दिसल्याची माहिती मिळाली। मात्र याबाबत अद्यापही स्थानिक प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाहीये। मात्र सध्या परिस्थिती शांत आहे। पाकिस्तानने कुठल्याही कुरापती केलेल्या नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि जोधपूरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव आज देखील शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार आहेत आणि त्यासोबतच जैसलमेर पासून 16 ट्रेन ज्या बंद करण्यात आल्या होत्या त्या देखील पूर्ववत करण्याची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे आणि जैसलमेरमध्ये संध्याकाळी आज देखील 7:30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत, तर बिकानेरमध्ये 7 ते सकाळी 5 आणि श्रीगंगानगरमध्ये 7 वाजेपासून सूर्योदयापर्यंत, त्यासोबतच बाडनेरमध्ये सुद्धा रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॅकआउट घेण्यात येईल अशी माहिती मिळते। सध्या तरी परिस्थिती तणावपूर्ण शांततेची आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। आज दुपारी 12 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओची म्हणजे भारताच्या देखील आणि पाकिस्तानाच्या देखील डीजीएमओची महत्त्वपूर्ण बैठक आहे। या बैठकीमध्ये सीजफायर कंटिन्यू राहणार आहे की पुढे नेमकी काय परिस्थिती असणार आहे याबाबत स्पष्टता येईल आणि त्यानंतरच कळेल की नेमकं प्रशासनाला काय करायचं आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने देखील तयारी केलेली आहे। मात्र परिस्थिती अंडर कंट्रोल आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रत्येक संशयित गोष्टींवरती सध्या पोलिसांचं लक्ष आहे। काल जैसलमेरमध्ये 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, त्यांची कसून चौकशी सुरू आहे। हे 4 संशयित पाकिस्तानच्या काही लोकांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यांची देखील सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।